Hello, good evening, friends. Welcome to the pharmacy channel. So, in this lecture, we study the HIV infection. So, the HIV is a human immunodeficiency virus आहे. तर HIVचा फुल फॉर्म आहे ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. तर ह्या पूर्ण वर्डमध्येच त्याचं मीनिंग येतं. इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणजेच हा व्हायरस आपल्या इम्युन सिस्टमवर अटॅक करतो, त्यामुळे आपण याला इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस असं म्हणतो. तर HIV इज अ सेक्झुअली ट्रान्समिटेड इन्फेक्शन caused by the HIV virus, or it can be a pass from a mother to child during a pregnancy and childbirth by coming in a contact with the infected blood. तर हा HIV व्हायरस हा सेक्झुअली ट्रान्समिट होतो, म्हणजेच हा सेक्झुअल ॲक्टिव्हिटीच्या वेळेस हा व्हायरस स्प्रेड होत असतो. तसंच हा व्हायरस मदरला, म्हणजे जर का मदर इन्फेक्टेड असेल HIV व्हायरसने, तर चाइल्डलासुद्धा ते इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तसंच चाइल्ड बर्थच्या वेळेस जर का चाइल्डचा कॉन्टॅक्ट आला इन्फेक्टेड फ्लूडच्या किंवा ब्लडच्या, तर चाइल्डला हे इन्फेक्शन होतं. तर आपण बघितलं HIVचा फुल फॉर्म बघितला, तसंच आपण हे HIV हे इन्फेक्शन बॉडीमध्ये कसं स्प्रेड होतं तर ते सुद्धा आपण बघितलं. फर्स्ट म्हणजे तर सेक्झुअली स्प्रेड होतं, सेकंड म्हणजे तर चाइल्ड बर्थच्या वेळेस होतं, आणि थर्ड म्हणजे तर मदर जर का इन्फेक्टेड असेल तर हे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तर ह्यानंतरून आपण HIVमध्ये आपण ट्रीटमेंट कोणती घेतो तर ते आपण बघणार आहे. तर विदाऊट ट्रीटमेंट HIV कॅन वीकन द इम्युन सिस्टम. तर ह्या डिसीजमध्ये म्हणजेच HIVमध्ये आपल्याला ट्रीटमेंट घेण्याची खूप गरज असते. जर का आपण ह्या डिसीजमध्ये ट्रीटमेंट नाही घेतली तर हा डिसीज वीक करतो आपल्या इम्युन सिस्टमला. म्हणजेच हा डिसीज किंवा हा व्हायरस म्हणूया आपण, हा व्हायरस आपल्या इम्युन सिस्टमला वीक बनवत चालतो. त्यामुळे आपल्याला लगेच इन्फेक्शन होतं, म्हणजे आपल्याला पटकन इन्फेक्शन होतं आणि आपण आजारी पडत असतो. त्यामुळे ह्या डिसीजमध्ये आपण ट्रीटमेंट घेतली पाहिजे. तर पुढे बघूया. देअर इज अ नो क्युअर फॉर HIV अँड एड्स. मेडिकेशन कॅन सिग्निफिकंटली स्लोज द डिसीज प्रोग्रेशन. तर ह्या डिसीजमध्ये हा डिसीज लवकर पटकन तर क्युअर होत नाही हा डिसीज. तर ह्या डिसीजमध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल प्ले करतात ते म्हणजे आपल्या मेडिसिन. तर मेडिसिन ह्या डिसीजमध्ये कोणता रोल प्ले करतात तर त्या डिसीजची प्रोग्रेस राहते ती बॉडीमध्ये ते स्लो करून टाकतात. त्यामुळे डिसीजची प्रोग्रेसच नाही झाली बॉडीमध्ये तर पेशंटमध्ये सिम्पटम्स पण हे कमी दिसायला लागतील. त्यामुळे आपण मेडिकेशन किंवा मेडिसिन आपण ह्या डिसीजमध्ये घेतल्या पाहिजे. ते आपल्याला खूप हेल्प करतात ह्या डिसीजमध्ये. तर आपण HIV बघितलास तर HIVमध्ये काही कॉजेस पण असू शकतात. कोणताही डिसीज हा असाच होत नाही, तर त्यामागे कोणतं ना कोणतं कारण असतं ते डिसीज होण्याचं. तर ते कोणते कॉजेस असतात किंवा इटिओपॅथोजेनेसिस ह्या डिसीजचं काय तर ते आपण बघूया. तर फर्स्ट आहे आपलं इटिओपॅथोजेनेसिस, ते म्हणजे सेक्झुअली ॲक्टिव्हिटी. म्हणजेच हा डिसीज सेक्झुअल ॲक्टिव्हिटी म्हणजे सेक्झुअली हा डिसीज ट्रान्समिट होतो. त्यामुळे हे सुद्धा त्याचं एक कॉज आहे. कोणतं तर सेक्झुअल ॲक्टिव्हिटी. तर सेकंड कॉज बघूया आपण, रिपीटेड यूज ऑफ अ कंटॅमिनेटेड निडल्स. जर का हॉस्पिटलमध्ये निडल्सचं जर का रिपीटेड यूज होत असेल तर ते सुद्धा त्याचं एक कॉज आहे. आता त्याचं कॉज कसं काय म्हणू शकू आपण, रिपीटेड यूज ऑफ अ कंटॅमिनेटेड निडल्स. जर का आपण एखाद्या पेशंटला आपण एखादी निडल्स किंवा सिरिंज असो किंवा इंजेक्शन असतो, आपण ते जर का यूज केलं आहे आणि तो पेशंटला HIV असेल तर ते इतर पेशंटलासुद्धा ते होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण कंटॅमिनेटेड निडलचा यूज आपण केला नाही पाहिजे. तर आपण बघितलं सेक्झुअल ॲक्टिव्हिटी आणि सेकंड बघितलं रिपीटेड यूज ऑफ अ कंटॅमिनेटेड निडल्स. तर आपण थर्ड बघूया. थर्ड कॉज कोणता आहे आपला तर थर्ड कॉज आहे कंटॅमिनेटेड ब्लड ट्रान्सफ्युजन. जर का कंटॅमिनेटेड ब्लड ट्रान्सफ्युजन म्हणजे आपल्या डोनरला जर का HIVचं इन्फेक्शन झालं असेल तर ते इन्फेक्शन झाल्यामुळे ते इन्फेक्शन स्प्रेड होतं. मग त्यामुळे आपण ते ब्लड ट्रान्सफ्युजन नाही केलं पाहिजे ज्यांना HIV झालेला आहे त्यांनी. तर आपण फोर्थ कॉज बघूया. तर फोर्थ कॉज आहे कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड बॉडीली फ्लुइड्स सच ॲज ड्युरिंग द चाइल्ड बर्थ. कॉन्टॅक्ट विथ इन्फेक्टेड बॉडीली फ्लुइड, तर आपला असाच तर कॉन्टॅक्ट येणार नाही बॉडी फ्लुइडचा आपला कॉन्टॅक्ट केव्हा येतो तर तो चाइल्ड बर्थच्या वेळेस येतो. जर का मदर इन्फेक्टेड असेल कशाने तर HIVने इन्फेक्टेड असेल मदर, तर चाइल्डलासुद्धा ते इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा सुद्धा त्याचा एक कॉज आहे. तर आपण त्याचे कॉजेस तर बघितले, HIV का होतं आपल्याला किंवा त्याचे कारण काय आहे तर ते आपण बघितलं. आता आपण त्याचे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन म्हणजेच आपण त्याचे सिम्पटम्स बघणार आहे. तर सिम्पटम्स HIVचे हे कशावर डिपेंड असतात
याच्यावर ह्या बेसवर त्याचे सिम्पटम्स हे डिपेंड असतात. तर HIV मध्ये 2 स्टेज असतात. पहिलं असतं प्रायमरी इन्फेक्शन आणि सेकंड असतं ते म्हणजे आपलं लॅटंट इन्फेक्शन, किंवा आपण त्याला हे सुद्धा म्हणतो काय, क्रोनिक इन्फेक्शनसुद्धा आपण त्याला म्हणत असतो. तर आपण प्रथमतः त्याचे प्रायमरी इन्फेक्शन आपण डिस्कस करणार आहे. तर HIV मध्ये कोणते सिम्पटम्स आपल्याला दिसतात. तर प्रायमरी इन्फेक्शनमध्ये सिम्पटम्स हे 2-4 वीक्समध्ये आपल्याला पेशंटमध्ये सिम्पटम्स हे दिसायला लागतात. तर त्यामध्ये कोणते सिम्पटम्स दिसतात प्रायमरी इन्फेक्शनमध्ये, तर ते आपण डिस्कस करूया. तर त्यामध्ये फर्स्ट सिम्पटम्स दिसतं ते म्हणजे डायरिया. डायरिया हे फर्स्ट सिम्पटम आहे कसलं, तर प्रायमरी इन्फेक्शन. सेकंड आहे आपलं फीवर, थर्ड आहे आपलं हेडॅक, आणि फोर्थ आहे कफ, आणि फिफ्थ नंबरचं आहे मसल ॲचेस अँड पेन्स इन द जॉईंट, आणि लास्ट आहे लॉस ऑफ अ वेट. तर आपण बघितलं प्रायमरी इन्फेक्शनमध्ये आपल्याला हे सिम्पटम्स दिसतात. तर आपण पटकन ह्या डिसीजसाठी ट्रीटमेंट घेतली पाहिजे. प्रायमरी इन्फेक्शन मग आपण ह्या प्रायमरी इन्फेक्शनमध्ये आपण ट्रीटमेंट घेतली, मेडिसिन घेतली, तर आपण हे सिम्पटम्सला आपण रिकवर करू शकतो. म्हणजेच आपल्याला हे सिम्पटम्स दिसणार नाही आपल्यामध्ये. तेव्हाच त्या डिसीजची प्रोग्रेस ही आपल्या बॉडीमध्ये स्टॉप झालेली असेल. तर आपण सेकंड बघूया लॅटंट इन्फेक्शन, तेच म्हणजे क्रोनिक HIV. तर क्रोनिक HIVमध्ये आपल्याला पेशंटमध्ये काय काय सिम्पटम्स दिसू शकतात. तर ते सिम्पटम्स कोणते दिसतात आपल्याला पेशंटमध्ये, तर फीवर, सेकंड आहे लॉस ऑफ अ वेट, थर्ड आहे निमोनिया, आणि फोर्थ नंबरचा आहे आपला इन्फेक्शन इन अ माउथ. तर आपल्याला लॅटंट इन्फेक्शन म्हणजेच क्रोनिक HIVमध्ये आपल्याला हे सिम्पटम्स दिसत असतात पेशंटमध्ये. तर आपण त्याचे सिम्पटम्स HIVमध्ये कोणते असतात, तर आपण ते डिस्कस तर केलं, आपण त्याचे कॉजेस डिस्कस केले, परत आपण त्याचे सिम्पटम्स डिस्कस केले. तर यानंतरून आपण बघूया की HIVची प्रोग्रेस ही एड्समध्ये कशी होते. तर आपण पॉईंट डिस्कस करणार आहे आता, प्रोग्रेशन ऑफ एड्स. तर HIV इज युजली प्रोग्रेसेस टू एड्स इन 8 to 10 years इफ लेफ्ट अनट्रीटेड. तर HIVचं प्रोग्रेस ही एड्समध्ये कशी होते, जर का आपल्याला HIV झाला असेल आणि आपण ट्रीटमेंटच घेतली नाही, तर शक्यता आहे की हा डिसीज आपल्या बॉडीमध्ये, शक्यता नाही तर आपल्याला या डिसीजची आपल्या बॉडीमध्ये प्रोग्रेस ही होते. प्रोग्रेस झाली म्हणजे आपली इम्युन सिस्टम ही वीक करत जातो हा व्हायरस. जर का आपण 8-10 इयर्स झाले म्हणजे 8-10 वर्ष झाले आपण ट्रीटमेंटच घेतली नाही, तर HIVचं रूपांतर हे नंतरून एड्समध्ये होतं. त्यामुळे आपण HIVमध्येच ट्रीटमेंट ही ह्या डिसीजसाठी घेतली पाहिजे. तर HIV हा व्हायरस इम्युन डिफिशियन्सी म्हणजे आपल्या इम्युन सिस्टमवर अटॅक करतोच. तर हा डिसीज तर करतो इम्युन सिस्टमवर अटॅक, पण एड्स या डिसीजमध्ये सुद्धा आपल्या इम्युन सिस्टमवर अटॅक केलं जातं. तर एड्सचा फुल फॉर्म काय आहे, तर एड्सचा फुल फॉर्म आहे ॲक्यूट इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस. तर हा त्याचा फुल फॉर्म आहे कसला, तर एड्सचा. तर आपण बघितले HIVमध्ये आपल्याला हे सिम्पटम्स दिसतात. तर आपण ह्यानंतरून डिस्कस करणार आहे की आपल्याला एड्समध्ये कोणते सिम्पटम्स हे पेशंटमध्ये दिसतात. तर आपल्याला एड्समध्ये पेशंटमध्ये हे सिम्पटम्स दिसतात. वीकनेस हे फर्स्ट सिम्पटम, सेकंड आहे लॉस ऑफ अ वेट, आणि थर्ड आहे आपलं स्वेट्स, आणि फोर्थ नंबरचं आहे ऑन द टंग इन माउथ देअर आर पर्सिस्टंट व्हाईट स्पॉट्स, आणि लास्ट आहे फीवर. तर आपल्याला एड्समध्ये हे सिम्पटम्स दिसतात पेशंटमध्ये. तर हे सिम्पटम्स दिसतात. आता तुम्ही म्हणाल की आपल्याला HIVमध्ये पण हे सिम्पटम्स दिसले, एड्समध्ये पण हे सिम्पटम्स दिसले, तर HIVचं रूपांतर हे एड्समध्ये झालेलं आहे, तर हे सिम्पटम्स आपल्याला दिसत आहे. तर हे फीवर म्हणजे पेशंटला जास्त प्रमाणात ताप वगैरे येत असेल, किंवा लॉस ऑफ अ वेट, हे सिम्पटम्स ते याच्यामध्ये डिफरंट आहे. म्हणजे आपण जे HIVमध्ये बघितलं ते एड्समध्ये हे डिफरंट सिम्पटम आहे. कोणतं, तर ते लॉस ऑफ अ वेट. तर आपण एड्सचे सिम्पटम्स हे डिस्कस केले. तर ह्यानंतर आपण सेल्फ ट्रीटमेंट म्हणजेच आपण नॉन फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट ह्या डिसीजसाठी स्वतः काय करू शकतो, तर आपण हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण जेवढं पॉझिटिव्ह थिंकिंग हे ठेवू तेवढंच आपण ह्या डिसीजला लवकर क्युअर करू शकतो. तर आपण बघूया आपण कोणती ट्रीटमेंट घेतली पाहिजे. तर फर्स्ट ट्रीटमेंट आहे क्विटिंग अ स्मोकिंग, म्हणजे आपण स्मोकिंग हे अवॉइड केलं पाहिजे. ही फर्स्ट ट्रीटमेंट आहे, आपण हे स्वतः फॉलो केलं पाहिजे. सेकंड आहे आपलं मेंटेन अ हेल्दी लाईफस्टाईल. आता मेंटेन अ हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे
तर आपण आपलं पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवलं पाहिजे. तसंच आपण एक्झरसाइज, योगा वगैरे आपण ते केलं पाहिजे. परत आपण रेस्ट केला पाहिजे. तसंच आपण फॅमिली आणि पब्लिक सपोर्ट. तर ह्या डिसीजमध्ये आधीच पेशंटचं इमोशनली ब्रेकडाऊन झालेला असतो पेशंट. तर त्यामुळे आपण फॅमिली आणि पब्लिकचा सपोर्ट हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. आपण त्या पेशंटचं कॉन्फिडन्स हा डल न करता त्यांचा कॉन्फिडन्स हे वाढवला पाहिजे. तर त्यामुळे फॅमिली आणि पब्लिक सपोर्ट ही सुद्धा एक ट्रीटमेंट आहे ह्या डिसीजसाठी. तर आपली लास्ट आहे गेट अ प्लेंटी ऑफ अ रेस्ट अँड ईट अ प्रोटीन अँड व्हिटॅमिन रिच डाएट. तर आपण डिसीजमध्ये आपण ही ट्रीटमेंट तर घेतलीच, पण त्यासाठी पेशंटला आपण थोडंसं हेल्दी बनवण्यासाठी आपण त्याला रेस्ट पण पेशंटला दिला पाहिजे. तसंच आपण त्याला प्रोटीन आणि व्हिटॅमिनची, ह्या पेशंटमध्ये इम्युन सिस्टम ही वीक झाल्यामुळे आधीच कमतरता असते. तर पेशंटमध्ये त्याची कमतरता आपल्याला भासली नाही पाहिजे. तर आपण त्याला प्रोटीन आणि व्हिटॅमिन रिच आपण ते फूड त्याला दिलं पाहिजे. तर त्यामुळे आपला पेशंटवर काहीतरी त्याचा उपयोग होईल आणि पेशंटमध्ये हे जे सिम्पटम्स दिसत आहे आपल्याला इम्युन सिस्टम वीक झाल्यामुळे, तर ते सिम्पटम्स आपल्याला थोडेफार नाही दिसणार आणि पेशंटचा कॉन्फिडन्स हा वाढेल. त्यामुळे आपण ह्या डिसीजला क्युअर करू शकू. तर आपण त्याचे नॉन फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट आपण ते तर बघितलंच. तर आपण त्यासाठी काय फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट घेणार आहे तर आपण ते सुद्धा डिस्कस करूया. कारण की फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंटचा ह्या डिसीजमध्ये इम्पॉर्टंट रोल आहे. तर फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंटमध्ये काय येतं आपलं, फर्स्ट कॅटेगरी आहे न्यूक्लिओसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटर. तर ही फर्स्ट कॅटेगरी आहे आपली फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंटमध्ये. तर त्याचे काय एक्झाम्पल येतील, तर त्याचं एक्झाम्पल आहे झायडोउडिन, सेकंड आहे लॅमिउडिन आणि थर्ड आहे अबाकावीर. तर आपण हे त्याचे एक्झाम्पल बघितले फर्स्ट कॅटेगरीमधले. फर्स्ट कॅटेगरी होती आपली न्यूक्लिओसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटर. तर आपलं सेकंड आहे आपलं नॉन न्यूक्लिओसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटर. ही आपली सेकंड कॅटेगरी. तर त्याच्यामध्ये कोणते एक्झाम्पल येतील, तर त्यामध्ये इफाविरेंज आणि नेव्हिरोपिनिर हे त्याचे एक्झाम्पल आहे. कसले एक्झाम्पल आहे हे, तर नॉन न्यूक्लिओसाइड रिव्हर्स ट्रान्सक्रिप्टेज इनिबिटरचे हे एक्झाम्पल आहे. तर आपली थर्ड कॅटेगरी आहे ती म्हणजे प्रोटीएज इनिबिटर. प्रोटीएज इनिबिटरचे एक्झाम्पल कोणते, तर इंडिनाविरे, नेफिनाविरे हे त्याचे एक्झाम्पल आहे. कसले, तर प्रोटीएज इनिबिटरचे. आपलं लास्ट आहे कॅटेगरी ती म्हणजे एंट्रिल फ्युजन इनिबिटर. तर एंट्रिल फ्युजन इनिबिटरचं एक्झाम्पल आहे एन्फ्युव्हर्टाईड. तर आपण ही त्याची फार्माकोलॉजिकल मॅनेजमेंट तर बघितलीच. तर हे ड्रग्स आपल्याला डॉक्टर प्रिस्क्राईब करतात. जर का डॉक्टरांनी आपल्याला प्रिस्क्राईब केले तरच आपण हे ड्रग्स घ्यायचे या डिसीजमध्ये. तर थँक्यू फ्रेंड्स. इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज लाईक अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू.